जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा. मित्रांनो बघा, आपल्या नाथ भरतीचं आहे एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर. तर बघा, भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो बघा, आपण जे आहे बऱ्याच दिवसापासून बघा मित्रांनो सिलेबस वगैरे मित्रांनो कंप्लीट करत आहोत. तर बघा मित्रांनो, त्यामध्ये एक मित्रांनो मॅथ रिझनिंगचा आहे मित्रांनो एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मित्रांनो बघा, आपण जे आहे बघा बऱ्याच दिवसापासून आरआरबी ग्रुप बी साठी मित्रांनो बघा गणित व बुद्धिमत्ता मित्रांनो प्रश्नपत्रिका जे आहे मित्रांनो बघा आपण सोडवून घेत आहोत मित्रांनो. त्यामुळे बघा मित्रांनो, तुम्ही जो हा व्हिडिओ आहे तो मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर, आताच बघा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करून घ्या. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. 15% भाववाढ झाल्यामुळे 800 रुपये किमतीचे तिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल, या प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा 15% मित्रांनो बघा भाववाढ झाल्यामुळे 800 रुपये मित्रांनो किमतीचे तिकीट जे आहे बघा मित्रांनो ती आता नव्या दराने किती रुपयास मिळेल. तर बघा मित्रांनो 800 रुपयाचे तिकीट आहे, म्हणून सरळ 800 रुपये या ठिकाणी घेऊन टाका. बघा सरळ हे 800 रुपये याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो बघा 15% भाववाढ म्हणून 15%. आणि मित्रांनो लक्षात घ्या, टक्क्यांच्या मित्रांनो छेदामध्ये कधीही 100% घ्यायचं असतं. म्हणून बघा मित्रांनो सरळ याच्या आपण जे छेद आहे मोठा छेद घ्या आणि याच्या छेदामध्ये एकूण 100% आपण घेऊन टाकू. आता बघा हा एक शून्य कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. आता मित्रांनो उरलं किती, सरळ 15 गुणाकारामध्ये 8 या एकला मित्रांनो काहीही व्हॅल्यू नाही. जर 15 गुणाकारात 8 उरलं, 15 8 झालं किती मित्रांनो 120. मग मित्रांनो बघा हे 120 मित्रांनो बघा या 800 मध्ये प्लस करायचं आपण. जर मित्रांनो बघा हे जर 120 प्लस 800 केलं मित्रांनो आलं किती 0, हे 2 ला 2, 8 ने झालं किती 9, म्हणजे मित्रांनो बघा 920. हे मित्रांनो बघा आपल्या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. पर्याय क्रमांक ब या बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो बघा 700 मित्रांनो प्रश्नांच्या जीके जे आहे मी तुमच्यासाठी मित्रांनो पीडीएफ जे आहे बघा अवेलेबल केली आहे बघा 700 प्रश्नांच्या. तर बघा मित्रांनो अवश्य बाय करा. खरेदी करण्यासाठी बघा मित्रांनो 74 14 93 07 काय तर 74 14 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करा आणि स्क्रीनशॉट तुम्ही या नंबरच्या मित्रांनो व्हॉट्सअपला पाठवा. तुम्हाला लगेच मित्रांनो 1 ते 2 मिनिटाच्या आत जी आहे ती तुम्हाला पीडीएफ मित्रांनो आम्ही तुम्हाला देऊन टाकू. मित्रांनो बघा अत्यंत मित्रांनो कमी किमतीमध्ये अत्यंत मित्रांनो जास्त आणि खूपच मित्रांनो दर्जेदार प्रश्न जे आहे आम्ही तुम्हाला मित्रांनो देत आहोत. त्यामुळे बघा मित्रांनो ही 700 प्रश्नांची पीडीएफ जे आहे तुम्ही आताच बाय करा. आणि मित्रांनो बघा तुमचे मार्क्स जे आहे मित्रांनो ते मार्क्स तुमचे बघा मित्रांनो आताच तुम्ही फिक्स करून घ्या. तर बघा मित्रांनो दुसऱ्या प्रकारचा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. तर बघा मित्रांनो प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो बघा प्रश्न मित्रांनो बघा आजच्या आपल्या थोडे टफ लेवलचे आहेत मित्रांनो. त्यामुळे बघा तुम्ही वही पेन घ्या आणि जर तुम्हाला एकावरीत जर तुम्हाला हा आपण गणित कसं सोडवलं ते कळलं नसेल, तुम्ही रिपीट मित्रांनो पुन्हा एक बार बघून जे आहे मित्रांनो तुम्ही गणित समजून शकता. आणि मित्रांनो तुम्हाला जर थोडे दिसण्यामध्ये मित्रांनो प्रॉब्लेम दिसत असेल तर बघा तुम्ही क्वालिटी जे आहे मित्रांनो बघा ती तुम्ही क्वालिटी हाय करून घ्या. तर बघा दुसरा प्रश्न काय आहे, 200 रुपयाच्या मित्रांनो वस्तूची किंमत काय मित्रांनो बघा रुपये 200च्या मित्रांनो वस्तूची किंमत 20% ने वाढवली नंतर 20% ने कमी केली तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी होईल. तर बघा मित्रांनो 200 रुपयाच्या वस्तूची मित्रांनो जी किंमत आहे 20% ने वाढवली, नंतर मित्रांनो वाढवलेली किंमत 20% ने कमी केली तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीच्या कितीने कमी होईल, असा प्रकारचा प्रश्न आहे. बघा कशा प्रकारे आपण प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो. तर बघा 200 रुपयाच्या मित्रांनो वस्तूची किंमत आहे म्हणून 200 रुपये घेऊन टाका. सरळ हे 200 रुपये मित्रांनो पुन्हा 20% आपण वाढवत आहे म्हणून सरळ हे 20% वाढवून घ्या आणि टक्क्यांच्या खाली मित्रांनो बघा टक्के मित्रांनो 100% घेऊन टाका. आता सांगितलं. आता हा एक शून्य कॅन्सल, हा एक कॅन्सल, वरचे दोन मित्रांनो कॅन्सल. आता 20 दोन्ही 40 आलं मित्रांनो. आता बघा आता मित्रांनो 20 दोन्ही 40 म्हणजेच बघा या 20चे मित्रांनो 200 मध्ये मित्रांनो बघा आता आपल्याला जे आहे हे 40 मित्रांनो प्लस करायचं. आता बघा हे जर मित्रांनो आपण 200 मध्ये जर मित्रांनो 40 प्लस केले तर झाले किती मित्रांनो बघा आता हे 240 म्हणजे 20% जे आहे मित्रांनो बघा या 200चे आता आपण वाढवलेले. तर बघा मित्रांनो 20% वाढवल्यावर पुन्हा 20% कमी करत आहे म्हणजे 20% वाढवलेली किंमत किती 240 म्हणून 240 घ्या पुन्हा याच्या गुणाकाराने मित्रांनो 20% कमी करत आहे म्हणून ते 20% घ्या
पुन्हा छेदामध्ये मित्रांनो 100%. आता बघा हा एक शून्य कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. झालं किती? 24 दोन्ही मित्रांनो 48. मग मित्रांनो बघा हे 48 जे आहे या 240 मधून तुम्ही मायनस करून घ्या. सरळ बघा मित्रांनो हे 240 घ्या आणि या 240 मधून मित्रांनो आपण जे हात आहे जे आहे हे 48 मायनस करू. आता या शून्यामधून 8 जात नाही त्यामुळे इथलं शून्य या 4 मधलं 1 इथं घ्या. झाले किती? 10. 10 तून मित्रांनो 8 गेले उरले किती? 2. पुन्हा या ठिकाणी मित्रांनो उरले किती? 3. पुन्हा या 2 मधलं 1 इथं घ्या. 13 तून मित्रांनो 4 गेले उरले किती? 9. पुन्हा या ठिकाणचं 1 म्हणजेच 192. 192 आलं परंतु मित्रांनो हे जे आहे आपलं शेवटचं आन्सर नाही. आता हे मित्रांनो 292 आपल्याला या पहिल्या किमतीतून मायनस करावे लागतील. हे पहिली किंमत किती? 200. म्हणून या 200 मित्रांनो हे सरळ तुम्ही शेवटचं किती? 192 जर मायनस केलं उरलं किती? 8. म्हणजे मित्रांनो किती? तर 8 रुपयाने मित्रांनो कमी होईल. पर्याय क्रमांक किती? ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 3. मित्रांनो बघा महत्वाचं म्हणजे आम्ही तुमच्यासाठी बघा आपल्या चॅनलवर मित्रांनो मॅथ रिझनिंग आणि जीके जीएसच्या प्लेलिस्ट जे आहेत मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहेत. मित्रांनो बघा त्या प्लेलिस्ट मित्रांनो अभ्यास घ्या. त्या प्लेलिस्टमध्ये मित्रांनो तुमचं बरंच जे आहे मित्रांनो सिलेबस त्याच्यातून तुमचं मित्रांनो कव्हर होऊन जाईल. तर बघा आपला प्रश्न 3 क्रमांक. एका शाळेत 1400 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात. चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 2/7 इतकी मुले आहेत. तर त्या शाळेतील मुली चष्मा परिधान करतात म्हणजे त्या शाळेत मित्रांनो किती मुली चष्मा परिधान करतात या प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर बघा शाळेत मित्रांनो एकूण 1400 विद्यार्थी आहेत. त्यापैकी फक्त 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात. म्हणून सरळ हे 1400 घ्या आणि याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो 25% परिधान करतात म्हणून टक्के. मग टक्क्यांच्या खाली पुन्हा एकदा 100% घ्या. आता बघा हा एक शून्य कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. आता आलं किती मित्रांनो? फक्त 14 गुणाकारामध्ये 25. आता बघा 25 चौक 100 मित्रांनो हाच्या आले 10 पुन्हा 25 एक 25. मग पुन्हा मित्रांनो जर 10 केलं झालं किती? 350. म्हणजे मित्रांनो बघा या 1400 विद्यार्थ्यांपैकी मित्रांनो किती? 350 विद्यार्थी जे आहेत मित्रांनो ते एकूण चष्मा परिधान करणारे आहेत. तर बघा मित्रांनो या 350 पैकी मित्रांनो जर 2/7 मित्रांनो जर मुलं असतील चष्मा घालणारे म्हणजेच या 7 पैकी जर 2 मुलं जर मित्रांनो चष्मा घालत असतील तर एकूण किती मुली पुन्हा उरले चष्मा घालत असतील? तर 2 मुलं जर घालत असतील तर पुन्हा मित्रांनो या 2 मध्ये आपल्याला किती प्लस केल्यावर 7 होतात? 5 प्लस केल्यावर मित्रांनो 7 होतात. म्हणून म्हणजे मित्रांनो बघा 5 मित्रांनो जे आहेत या ठिकाणी 5 मित्रांनो मुली जे आहेत या ठिकाणी चष्मा घालतात. म्हणून या ठिकाणी सरळ आलं किती आपल्याला? हे 2च्या जागी मित्रांनो आलं किती या ठिकाणी? 5. मग पुन्हा छेदातले मित्रांनो सर्व विद्यार्थी मुलं आणि मुली. आता याच्या गुणाकाराने मित्रांनो सरळ आपल्याला हे एकूण मुलं मुली किती आहेत? 350 म्हणून 350 घेऊन टाकायचं. आता बघा 7 1 7 आलं किती? 7 5 35. पुन्हा मित्रांनो 5 गुणाकारामध्ये 50 आलं. 5 5 25 आणि समोरचे शून्य जशाच तसं म्हणजे 250 मुली जे मित्रांनो या ठिकाणी त्या शाळेमध्ये मित्रांनो चष्मा परिधान करणाऱ्या मुली आहेत किती? 250. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 4था प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. तर बघा मित्रांनो 4था प्रश्न. एका मोटारची किंमत 2,56,000 रुपये आहे. वार्षिक घसारा 2.5% इतका असेल तर 3 वर्षानंतर त्या मोटारची किंमत किती? तर बघा एका मित्रांनो जे मोटार आहे त्या मोटारची मित्रांनो किंमत किती आहे? 2,56,000 आहे. वार्षिक घसारा 2.5% इतका असेल तर 3 वर्षानंतर मोटारची किंमत किती? या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलाय. तर सरळ मित्रांनो एकूण मोटारची किंमत किती आहे मित्रांनो? ती घ्या 2,56,000. म्हणून या ठिकाणी आपण 2,56,000 सरळ देशाच तसा घेऊन टाका. त्याच्या गुणाकाराने मित्रांनो 2.5% घेऊन टाका. आता छेदामध्ये मित्रांनो टक्क्यांच्या खाली 100%. आता आलं किती? 100%. आता मित्रांनो बघा या ठिकाणी पॉईंट आहे त्यामुळे बघा आपल्या ठिकाणी आडवा गुणाकार भागाकार करता येत नाही. त्यामुळे बघा मित्रांनो सरळ खाली 1 शून्य वाढवून घ्या. हा पॉईंट कॅन्सल झाला. आता बघा हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल आणि हा 1 कॅन्सल. उरलं किती? 256 गुणाकाराने मित्रांनो 25. जर 256 गुणाकाराने मित्रांनो 25 जर राहिले तर होतं किती? बघा आता सरळ आता बघा 25 × 150 मग शून्य हाच्या आला किती? 15. 25 × 125 मग उरलं किती? त्याच्यातलं 5 घ्या 130 पुन्हा हे 10 140 मग पुन्हा मित्रांनो
हाच्या मग 0 घ्या, पुन्हा हाच्या झाले 14, पुन्हा 25 दोन्ही 50 आणि हे 14 60 आणि 64 मित्रांनो किती 6400 भेटले। मग पुन्हा मित्रांनो हे 6400 जशाच तसे घ्या 6400 आणि मित्रांनो या ठिकाणी किती वर्षानंतर मित्रांनो मोटरची किंमत विचारले तर 3 वर्षानंतर मित्रांनो विचारले, म्हणून सर्व याच्या गुणाकारामध्ये 3 ला गुणून टाकायला आता सरळ 3 0 0 पुन्हा 3 0 0 पुन्हा 3 चौक 12 हातच्याला 1 3 सांग 18 18 ने झालं किती मित्रांनो हे 19 म्हणजे 19,200। आता मित्रांनो बघा हे आपला शेवटचा आन्सर नाही, आता भेटतं आपल्याला शेवटचा आन्सर। तर कसा भेटतं मित्रांनो, तर आता बघा या 2,56,000 आपण जर मित्रांनो हे 19,200 मित्रांनो जर मायनस केले तर आपल्याला शेवटचा आन्सर भेटतं। मग मित्रांनो मायनस करण्याचं मित्रांनो मेन म्हणजे महत्वाचं कारण म्हणजे घसारा, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी घसारा होत आहे म्हणजे मित्रांनो कमी होत आहे, म्हणून बघा या ठिकाणी आपण मायनस करत आहोत सरळ। आता मित्रांनो सरळ हे घेऊन टाका तुम्ही 2,56,000 पुन्हा किती घ्या मित्रांनो याच्या छेदामध्ये किती याच्या खालीच 19,200, मग मित्रांनो बघा 200 ला हे 200 जशाच तसे पुन्हा हे 19,000 आता मायनस 0 2 0 गेलं 0 पुन्हा 0 2 0 गेलं 0। आता या 0 मध्ये मित्रांनो 2 जात नाही, त्यामुळे सरळ या 6 मधलं 1 इथं आलं, 10 मधून 2 गेले उरले किती 8, पुन्हा या ठिकाणी मित्रांनो 5 उरले, 5 मधून पुन्हा 9 जात नाहीत, या ठिकाणचं 1 इथं आहे इथं घेतलं, पुन्हा 15 तून 9 गेले 6 उरले, पुन्हा या ठिकाणी मित्रांनो उरले किती या 5च्या जागी मित्रांनो उरले किती 4, या 4 मधून पुन्हा 1 गेलं उरलं किती 3, मग पुन्हा हे 2 म्हणजेच 2,36,800 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे। पर्याय क्रमांक क या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक क किती 2,36,800। तर बघा मित्रांनो हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। मित्रांनो बघा तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर बघा मित्रांनो व्हिडिओला आपला लाईक करत चला, कारण बघा मित्रांनो आमच्यासारख्या मित्रांनो क्रिएटरला जे मित्रांनो बघा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो खूपच जास्त मेहनत घ्यावी लागते, आणि बघा तुमच्या मित्रांनो एका लाईकमुळे बघा मित्रांनो या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं। त्यामुळे मित्रांनो बघा तुम्हाला शक्यतो जर व्हिडिओ आवडत असेल तरच बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओला जे लाईक करत चला। तर बघा पुढे प्रश्न क्रमांक 5 बघा 2 वेगवेगळ्या बँकांतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळविणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे, तर त्या 2 बँकांच्या व्याज दरातील फरक किती। तर बघा मित्रांनो प्रश्न कशा स्वरूपाचा विचारला, 2 वेगवेगळ्या बँकांतून मित्रांनो बघा 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मित्रांनो मुदतीसाठी मिळविणाऱ्या मित्रांनो सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे, तर त्या 2 बँकांच्या मित्रांनो व्याज दरातील फरक किती। तर बघा मित्रांनो या प्रश्नाचे जे आहे आपल्याला योग्य आन्सर करण्यासाठी या ठिकाणी थोडंसं बघा सूत्राचा मित्रांनो वापर करावा लागेल। तर बघा मित्रांनो हे मित्रांनो बघा या ठिकाणी जे आहे सूत्र आहे, तर बघा मित्रांनो फरक किती आहे बघा या ठिकाणी फरक एकूण मित्रांनो 15 रुपये आहे, म्हणून या ठिकाणी सरळ आपण 15 रुपये घेऊन टाकू। याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो बघा आता गुणाकारामध्ये किती आहे 100 म्हणून 100, पुन्हा मुद्दल किती आहे बघा या ठिकाणी मित्रांनो मुद्दल 400 रुपये आहे, म्हणून 400 रुपये गुणाकारामध्ये मित्रांनो मुदत किती आहे 5 वर्षे म्हणून 5 या ठिकाणी। आता बघा 5 की 5 5 त्रिक 15, पुन्हा हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, म्हणजेच 100 1 100 100 चौक 400 मध्ये सुद्धा चालेल। आता उरलं किती 3/4 बघा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला पर्यायामध्ये जर 3/4 दिलं तर ते आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असतं, परंतु या मित्रांनो पर्यायामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला 3/4 दिलेलं नाही, म्हणजे आपल्याला समोर मित्रांनो प्रोसेस करावी लागेल। आता 4 आणि 3 ला भाग जात नाही, म्हणून सरळ 4 0 0 इथं पॉईंट द्यायचा, सरळ 1 0 वाढवून घ्यायचा। आता 4 सखा मित्रांनो झालं किती 4 7 28 उरलं किती 2, सरळ 0 वाढवून घ्या 4 5 20 म्हणजेच 0.75 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे काय बघून घ्या, आहे बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 6 बघा मित्रांनो तुम्ही जे आहे व्हिडिओ जे आहे मित्रांनो ते शेवटपर्यंत बघत चला, कारण मित्रांनो बघा तुम्ही आम्हाला या ठिकाणी कळत आहे की तुम्ही मित्रांनो एकही जे व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघत नाहीत, त्यामुळे मित्रांनो बघा अशा तुम्ही चुका जे आहे टाळा शक्यतो, आणि जे व्हिडिओ आहे ते शेवट मित्रांनो हे आपले व्हिडिओ बघून घ्या, आणि मित्रांनो व्यवस्थितपणे सर्व काही मित्रांनो तुम्ही वहीमध्ये नोट करून घ्या। तर बघा प्रश्न काय आहे,
महेशने मुलीच्या शिक्षणासाठी दरसाल दर्शकडा म्हणजे मित्रांनो दस आहे तर दशेला आपण दरसाल दर्शकडा म्हणू शकतो. 8.5 दराने 1,20,000 शैक्षणिक कर्ज 4 वर्षासाठी घेतले. त्याने ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली. तर बघा मित्रांनो महेशने मुलीच्या शिक्षणासाठी दशादशे 8.5 दराने 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज 4 वर्षासाठी घेतले. त्याने ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली या प्रकारचा प्रश्न विचारला. सर्व मित्रांनो बघा मी जी ट्रिक सांगतो ती ट्रिक तुम्ही या ठिकाणी फॉलो करा. तर सर्व मित्रांनो एकूण रक्कम किती आहे 1,20,000. 1,20,000 मित्रांनो जशाच तसे घेऊन टाका. याच्या गुणाकार मित्रांनो एकूण या ठिकाणी आपल्याला काय तर एकूण मित्रांनो किती तर दर काय झाला मित्रांनो 8.5% म्हणून या ठिकाणी सरळ 8.5% दर मित्रांनो बघा टक्क्यामध्ये दिला नाही परंतु आपल्या ठिकाणी टक्क्यामध्ये समजावं लागेल आणि टक्क्यांच्या खाली मित्रांनो बघा एकदा 100% घेऊन टाका. हे तुम्ही लक्षातच असू द्या मित्रांनो कसलाही प्रश्न असो बरेच जर टक्के आलं खाली 100% घेणे मित्रांनो अनिवार्य असतं. आता हा इथं मित्रांनो पॉईंट आहे त्यामुळे बघा या ठिकाणी गुणाकार करता येत नाही त्यामुळे सरळ खाली 1/मध्ये पॉईंट 0 वाढून द्या. वरचा आता पॉईंट झाला कॅन्सल. आता बघा हा एक 0 कॅन्सल हा एक कॅन्सल हा एक कॅन्सल हा एक कॅन्सल पुन्हा हा एक कॅन्सल पुन्हा एक कॅन्सल तर उरलं किती 120 गुणाकारामध्ये 85. तर मित्रांनो सरळ 120 गुणाकारामध्ये 85 आपण करून टाकू. आता बघा 5 0 0 5 2 10 हातच्या आला सॉरी 0 ला 0 हातच्या आला 1 पुन्हा 5 5 1 5 5 1 6 पुन्हा 8 0 0 8 2 16 पुन्हा हातच्या आला 1 8 1 8 8 1 9 सरळ 0 ला 0 पुन्हा 0 6 2 12 ला 2 हातच्या आले पुन्हा 1 1 9 1 10 म्हणजेच किती आलं 10,200. मग मित्रांनो बघा सरळ हे 10,000 मित्रांनो 200 जे आहे मित्रांनो 10,200 जशाच तसे घ्या 10,200 आणि मित्रांनो याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो एकूण किती वर्षासाठी मित्रांनो कर्ज घेतलंय 4 वर्षासाठी म्हणून याच्या गुणाकारामध्ये 4 घ्या. आता बघा 4 0 0 पुन्हा 4 0 0 4 2 8 पुन्हा 4 0 0 पुन्हा 4 1 4 म्हणजे 40,800 बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी भेटलं. आता मित्रांनो हे जे 40,800 आहे या ठिकाणी आपल्याला या 1,20,000 मध्ये मित्रांनो आपल्याला प्लस करावे लागेल. जर आपण मित्रांनो बघा हे 1,20,000 प्लस 40,800 मग हे 0 0 0 पुन्हा 8 पुन्हा 40 पुन्हा प्लस जर प्लस केलं तर झालं किती बघा 0 ला 0 जशाच तसं पुन्हा 0 पुन्हा 8 पुन्हा 0 पुन्हा 4 आणि 2 6 पुन्हा या ठिकाणी मित्रांनो 1 म्हणजे मित्रांनो किती 1,60,800 रुपये मित्रांनो पुन्हा जे आहे महेशने पुन्हा बँकेमध्ये मित्रांनो परत केले तर किती 1,60,000 मित्रांनो 800 रुपये या ठिकाणी किती 1,60,800 म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. तर पुढे बघा प्रश्न क्रमांक 7. तर बघा ताशी 72 किलोमीटर वेगाने चाललेल्या एका रेल्वेस एक खांब ओलांडायला 25 सेकंद लागते तर रेल्वेची लांबी किती. तर बघा मित्रांनो ताशी 72 किलोमीटर वेगाने मित्रांनो चाललेल्या एका रेल्वेस एक खांब ओलांडायला 25 सेकंद लागतात तर रेल्वेची लांबी किती. बघा मित्रांनो सरळ तुम्ही वेळ घेऊन टाका. सरळ मित्रांनो वेग किती 72 किलोमीटर गुणाकारामध्ये वेळ घेऊन टाका 25 सेकंद याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो सरळ 5/18. तर बघा मित्रांनो हे मित्रांनो जे 5/18 आहे आपण घेतल्यावर बऱ्याच जण विचारतात की हे 5/18 कसं घेतलं 5/18 कसं. तर मित्रांनो बघा हे जे 5/18 आहे हे आपण सूत्रावरून घेतलं इतकं तुम्हाला लक्षामध्ये असू द्या सूत्रावरून. जर मित्रांनो बघा सूत्र कळायचं असतं तर या ठिकाणी बघा सूत्र बरोबर मित्रांनो सूत्र कसं असतं अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो 5/18 या प्रकारचं मित्रांनो सूत्र आहे. तर आपण या ठिकाणी सूत्र न वापरता ट्रिक्स पाहत आहोत. तर बघा सरळ 18 1 18 18 चौक 72 आलं की मित्रांनो 4 गुणाकारामध्ये 25 चौक 100 सॉरी 25 5 मित्रांनो 125. तर बघा मित्रांनो जर आपण 125 गुणाकारामध्ये 4 केलं आलं किती 500 तुम्ही करून बघा. पर्याय क्रमांक मित्रांनो किती 500 मीटर पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 8. तर बघा प्रश्न जर बैल म्हणजे गाय गाय म्हणजे म्हैस म्हैस म्हणजे घोडा घोडा म्हणजे गाढव तर टांग्याला काय झुपणार. तर बघा मित्रांनो प्रश्न खूपच मित्रांनो इंटरेस्टिंग आहे. तर बघा मित्रांनो प्रश्नाचे योग्य आन्सर काय आहे
तर जर मित्रांनो बैल म्हणजे गाय, बैलाला गाय म्हटलंय, पुन्हा गायला म्हैस म्हटलंय, म्हैसला घोडा म्हटलंय, घोड्याला गाढव म्हटलंय, तर टांग्याला काय झुकणार? तर बघा मित्रांनो यापैकी टांग्याला काय झुकतं? तर मित्रांनो जे घोडा आहे जो आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो टांग्याला झुपला जातो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी घोड्याला काय म्हणत आहे तेच आपल्याला बघायचं आहे. बैलाला गाय आपला नाही, पुन्हा गायला म्हैस नाही, पुन्हा म्हैसला घोडा नाही, त्या ठिकाणी घोड्याला काय म्हणत आहे मित्रांनो? गाढव. म्हणून बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर काय? पर्याय क्रमांक ब गाढव हे मित्रांनो असणार आहे. पर्याय क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. बघा शेवटचा प्रश्न. एक भातशेती काढण्यासाठी 20 मजुरांना 30 दिवस लागतात, 3 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? तर बघा मित्रांनो हा प्रश्न मित्रांनो बघा आपण जे आहे अशा प्रकारचा प्रश्न मित्रांनो पूर्वीच्या लेक्चरमध्ये खूप वेळा मित्रांनो बघितला आहे. त्यामुळे मित्रांनो बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर ठिकाणी मी काढणार नाही. तर हा प्रश्नाचं मित्रांनो जो उत्तर आहे तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये मित्रांनो सांगायचं आहे. या प्रश्नाचे जे योग्य राईट आन्सर असणार आहे मित्रांनो ते तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो बघा आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा बघा मित्रांनो कमेंटमध्ये सांगून टाका. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आतापर्यंत बघा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा मित्रांनो आपलं हे आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.